भोकरदन येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात, हजारो नागरिकांच्या प्रश्नांचा जागीच निपटारा. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. दसाळ. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघासाठी आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान काल सिल्लोड रोडवरील समृद्धी लॉन्स येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महसूल व इतर शासकीय विभागांशी संबंधित हजारो नागरिकांच्या विविध प्रशासकीय प्रश्नांचा आणि तक्रारींचा जागीच निपटारा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला. शासनाच्या विविध सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत एकाच ठिकाणी पोहोचाव्यात आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान व्हावे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते उद्घाटन. शिबिराचे भव्य उद्घाटन भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या प्रसंगी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, उपविभागीय अधिकारी तथा मुख्य नोडल अधिकारी सुकेशिनी कांबळे पगारे, भोकरदनचे तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, जाफराबादचे तहसीलदार अविनाश लोंढे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ, दाखले व प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी हे महसूल समाधान शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले आहे. अशा उपक्रमांमुळे नागरिकांचा वेळ व खर्च वाचत असून प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत आहे. आमदार संतोष पाटील दानवे, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल आणि उपविभागीय अधिकारी सुकेशिनी कांबळे पगारे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. विविध विभागांमधील उत्तम समन्वयामुळे नागरिकांना तातडीने सेवा देणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. विविध विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स, या सेवांचा मिळाला लाभ. शिबिरात महसूल, भूमी अभिलेख, कृषी, पंचायत राज, आरोग्य, बँक, सामाजिक न्याय यांसह अनेक विभागांचे स्वतंत्र सेवा कक्ष उभारण्यात आले होते. महसूल व भूमी अभिलेख, जिवंत 7/12 मोहीम, ई-फेरफार, वारस नोंदी, कौटुंबिक वाटणीपत्र आणि प्रलंबित फेरफार प्रकरणांचा जागेवरच निकाल लावण्यात आला. तसेच पात्र निवासी अतिक्रमणांचे नियमितीकरण, गावठाण स्वामित्व सनद वाटप आणि 7/12 उतार्यावर महिलांचे नाव समाविष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते अभियाना एकेरी अवतरण चिन्ह अनुस्वारांतर्गत शेतरस्त्यांना मंजुरी पत्रे देण्यात आली. अन्न व नागरी पुरवठा, नवीन डिजिटल शिधापत्रिकांचे रेशन कार्ड वितरण आणि दुरुस्ती अर्जांचा निपटारा करण्यात आला. दाखले व प्रमाणपत्रे, उत्पन्न, रहिवासी, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि नवीन मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध होती. आरोग्य व सामाजिक कल्याण, मोफत आरोग्य तपासणीसह आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे देण्यात आली. याशिवाय जलतारा उपक्रम, वृक्षारोपण, जनजागृती आणि महिला बचत गटांसाठी विशेष मार्गदर्शन कक्ष या शिबिराचे आकर्षण ठरले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी भोकरदन व जाफराबाद तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि सर्व शासकीय विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. आपल्या अडचणी जागेवरच सुटल्याने उपस्थित हजारो नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानत समाधान व्यक्त केले.